तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये कालच्या भागामध्ये आपण वय हा घटक पाहिला होता। आज आपण पाहणार आहोत तुलना। तर या घटकामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती अथवा पदार्थ यांची तुलना केली जाते। यामध्ये वस्तूंची, व्यक्तीची अथवा पदार्थाची उंची, त्यांचा आकार, त्यांचे गुण, त्यांची संख्या यांची तुलना करावी लागते। कधी कधी काही घटनांचा क्रम सुद्धा काय केला जातो, यामध्ये दिला जातो। त्यांचा योग्य क्रम लावून त्यावर आधारित तुलनात्मक प्रश्न आपल्याला काय केले जातात, विचारले जातात। यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान व अनुभव यांचा उपयोग करून तर्कशक्तीच्या साहाय्याने हे प्रश्न आपल्याला काय करावे लागतात, सोडवावे लागतात। हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या उपयुक्त बाबी आपल्याला पाहाव्या लागतात याची आपण आता माहिती पाहणार आहोत। हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, कोणत्या घटनांचा विचार या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, पाहायचा आहे। तर आता आपण हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे लागतात। तुलना करताना काय करावं लागतं, प्रश्नांचा जो क्रम आहे या क्रमानेच तुलना करता येईल असं नाही। कधी कधी काय होतं, पुढचं वाक्य अगोदर म्हणजे प्रथम घ्यावं लागतं आणि पहिलं जे वाक्य आहे ते नंतर घ्यावं लागतं। त्यासाठी संपूर्ण प्रश्न, जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं आधी समजपूर्वक आपण काय करायचं आहे, वाचन करून तो प्रश्न समजून घ्यायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे आणि नंतर त्याचा काय करायचा आहे, क्रम लावायचा आहे। या ठिकाणी आपण तुलना करताना जी काही तुलना करायची आहे, तुलना करताना कोणत्या बाबी विचारात घ्यायच्या हे आपण पाहूया। यामध्ये कमाल, किमान, सर्वोत्तम, इतका, पेक्षा, फक्त, सर्वात, खाली, वर, मोठे, लहान, मध्यम, कमी, जास्त, प्रारंभ, शेवट, सांगता यासारखे जे शब्द आहेत, यासारख्या शब्दांकडे आपल्याला काय करायचं आहे, आवर्जून महत्वपूर्वक लक्ष द्यायचं आहे। आणि यावरून तुलना करत असताना वरून खाली नावे लिहावीत, वरून खाली नावे काय करायची, लिहायची। जे विचारलंय त्या क्रमानं आपण काय करायचे आहेत, असे प्रश्न सोडवायचे आहेत। तुलना करावी म्हणजे यावर आधारित आपणास योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं। उदाहरणार्थ कसं करायचं, जर प्रश्न असेल तर सर्वात उंच तो आपण वर लिहायचा, सर्वात कमी तो खाली लिहा, मध्यम मध्ये लिहा, इत्यादी गोष्टींचा विचार करून
अचूकपणे काय करायचे आहेत, प्रश्न सोडवायचे आहेत. तर वरून खाली नावे कशी लिहायची, किंवा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे कशी लिहायची, किंवा चित्रांच्या द्वारे हे प्रश्न आपण कसे सोडवायचे हे आपण प्रत्यक्ष पाहूया. पहा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे. वैभव संकेतपेक्षा उंच आहे पण सुनील पेक्षा नाही. रवी किरण सुनील पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना आपण काय करायचं, वरून खाली नावे लिहूया. आता नावं लिहिताना काय करायचं बघा, ही बाजू उंच असणार आहे, ही बाजू कमी असणार आहे. प्रश्न कसा आहे, वैभव संकेतपेक्षा उंच आहे, तर मग खाली काय येणार, संकेत येणार. हे प्रश्न व्यवस्थित सोडवण्यासाठी आधेमध्ये नावे लिहावी लागतात, म्हणून जरा जागा सोडायची. वैभव संकेतपेक्षा उंच आहे म्हणजे संकेत या ठिकाणी आला तर याच्यापेक्षा उंच कोण आहे, वैभव आहे, बरोबर. म्हणून वैभव याच्यापेक्षा वर घेऊ आपण उंचीनं, पण सुनील पेक्षा नाही. वैभव संकेतपेक्षा उंच आहे पण सुनील पेक्षा आहे का, नाही, म्हणजे सुनील पेक्षा कमी उंचीचा आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल आपलं, वैभव पेक्षा वर काय येणार आहे, सुनील येणार. सुनील पेक्षा नाही. रवी किरण सुनील पेक्षा उंच आहे, बघा सुनील इथं आलाय आणि याच्यापेक्षा उंच कोण आहे, रवी किरण आहे. आता एवढीच आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर सर्वात उंच कोण, तर या ठिकाणी सर्वात उंच कोण आलेला आहे, रवी किरण. कोण आलेला आहे, रवी किरण. हाच प्रश्न आपण या ठिकाणी नावे लिहून सोडवला. हाच प्रश्न चित्रांच्या पद्धतीने पण आपल्याला काय करता येईल, सोडवता येईल. तो कशा पद्धतीनं, तर या ठिकाणी पहा, मी तुम्हाला सांगतो. वैभव संकेतपेक्षा उंच आहे म्हणजे आपण काय करूया, या ठिकाणी हा काढूया संकेत. आता याच्यापेक्षा उंच कोण आहे, वैभव, तर मग हा थोडा मोठा काढूया आपण, काढूया वैभव. आता पण सुनील पेक्षा नाही म्हणजे हा सुनील पेक्षा उंच नाही, कमी उंच आहे. मग या ठिकाणी आपण सुनील काढूया, जरा याच्यापेक्षा उंच काढूया. आणि पुढे काय दिले, रवी किरण सुनील पेक्षा उंच आहे म्हणजे याच्यापेक्षा उंच अजून कोण आहे, रवी किरण. तो या ठिकाणी आपण काय काढूया. आता पहा, तर सर्वात उंच कोण, तर सर्वात उंच हा आला म्हणजे रवी किरण हा सर्वात उंच आला. अशा पद्धतीने आपण यावरील तुलनात्मक प्रश्न काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न आल्यावर तो कसा सोडवायचा हे आपण पाहूया. शिरा पेढ्यापेक्षा गोड आहे, लाडू पेढ्या इतका गोड नाही पण बासुंदीपेक्षा गोड आहे. श्रीखंड शिऱ्यापेक्षा गोड आहे तर मध्यम गोड कोण. बघा या ठिकाणी सर्वात कमी गोड किंवा सर्वात जास्त गोड असं आपणास विचारलेलं नाही. यामध्ये मध्यम गोड कोण आहे ते विचारलेलं आहे. मग हे असा समजपूर्वक प्रश्न समजून घेऊन आपण सोडवायचा आहे. तर आता यावरून आपण सोडवूया. बघा, शिरा पेढ्यापेक्षा गोड आहे. आपण या ठिकाणी काय करूया, इकडं जास्त गोड, मध्ये मध्यम आणि इकडे कमी गोड असे या क्रमानं आपण त्याची मांडणी करूया. शिरा पेढ्यापेक्षा गोड आहे. जर या ठिकाणी आपण मध्यभागी काय करू, या पेढ्यापेक्षा म्हणजे इथं काय करू, पेढा लिहू. आता याच्यापेक्षा जास्त गोड जे असतील ते या बाजूला लिहू, कमी गोड या बाजूला लिहू. शिरा पेढ्यापेक्षा गोड आहे म्हणजे याच्यापेक्षा गोड कोण आहे, शिरा. तो या बाजूला आपण काय करूया, लिहूया. आणि पुढे प्रश्न वाचत
क्रमानुसार आपण काय करूया, प्रश्न सोडूया. लाडू पेढ्या इतका गोड नाही. बघा, लाडू पेढ्या इतका गोड नाही म्हणजे पेढा इथं आहे, तर पेढ्या इतका गोड नाही म्हणजे पेढ्यापेक्षा कमी गोड आहे. त्यामुळं तो काय करूया आपण, कमी गोड या भागाकडे लिहूया. पण बासुंदीपेक्षा गोड आहे. बासुंदीपेक्षा गोड आहे म्हणजे लाडू पेढ्या इतका गोड नाही पण बासुंदीपेक्षा गोड आहे, म्हणजे याच्यापेक्षा कमी गोड काय आहे, बासुंदी. ते आपण काय करूया, इथं लिहूया, बासुंदी. त्यानंतर श्रीखंड शिऱ्यापेक्षा गोड आहे. शिरा कुठं लिहिलंय, या ठिकाणी. तर श्रीखंड हा शिऱ्यापेक्षा याच्यापेक्षा गोड आहे, त्यामुळं श्रीखंड काय करूया, या बाजूला लिहूया. तर विचारलंय काय, मध्यम गोड कोण, तर या सर्वांमध्ये कमी गोड पासून जास्त गोड पर्यंत या ठिकाणी या प्रश्नाचा आपण बरोबर असा क्रम लावून घेतलेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे मध्यम गोड, तर या क्रमानुसार जो पदार्थ मध्यभागी आला असेल तो मध्यम गोड हा पदार्थ काय होईल, तर यामध्ये पेढा हा मध्यभागी आल्यामुळे पेढा हा मध्यम गोड पदार्थ आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 चे वर्तुळ आपण अचूकपणे रंगवायचे आहे. आणि अशा पद्धतीने अशा प्रश्नांचा विचार करून, प्रश्न समजून घेऊन अचूकपणे आपण काय करायचं आहे, हे प्रश्न सोडवायचे आहे.